नमस्कार मंडळी, मी विजय साळवी। एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो अवरमध्ये आपण राज्यभरातल्या बातम्यांचं विश्लेषण करणार आहोत। पण सुरुवात एका दुःखद बातमीने। राज्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं आज निधन झालं। त्यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। काँग्रेस पक्षातून पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते। त्यांनी 1999 साली शरद पवारांची साथ देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि काँग्रेसला रामराम ठोकला होता। त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता। गेल्या 1.5 महिन्यांपासून नाशिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। पिचड यांचं ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झालं। आपण पाहूया मधुकर पिचड यांच्या निधनानंतर शरद पवारांनी आपल्या भावना काय व्यक्त केल्या। महाराष्ट्राचे आदिवासी समाजाच्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं अशा आमच्या ज्येष्ठ सहकार्याला आदरणीय होते। अलीकडे त्यांची प्रकृती बरी नव्हती, पण त्या आजारावर मात करतील असा आम्हाला लोकांना विश्वास होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं। आणि आता वळूयात राज्यभरातल्या राजकीय घडामोडींकडे। मंडळी, देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली आणि कामकाजाला सुरुवातही केली। पण त्यांच्या शपथविधीला 24 तासही होत नाहीत तोवर महायुतीतून नव्या संघर्षाची चाहूल लागली आहे। पण त्याच वेळी एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीत कोणताही संघर्ष नाहीये, आम्ही सगळे गुण्यागोविंदांना नाचणार असा विश्वास व्यक्त केलाय। कदाचित तसं होईलही, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। पण मंडळी, जेव्हा खातेवाटपाच्या चर्चा होतात तेव्हा महायुतीत नक्कीच काहीतरी सुरू आहे, भांड्याला भांडं लागतंय हे लक्षात येतं। आणि त्यासाठीच की काय महायुतीची उद्या बैठक होणार आहे। त्यानिमित्तानं मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्यांचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। पण त्याआधी आजच्या भागात आणखी काय काय पाहणार आहोत तेही सांगतो। आज झिरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली मुलाखत पाहणार आहोत। या मुलाखतीत त्यांनी हिंदुत्वापासून मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलंय। तसंच विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे हेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत। त्याशिवाय अनेक राजकीय घडामोडींचं विश्लेषण आपण करणार आहोत। पण सुरुवातीला आजचा आपण झिरो अवरमधला पहिला प्रश्न पाहूयात आणि तो आहे महायुतीतील पालकमंत्र्यांच्या निवडीवरचा। मंडळी, तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा पहिला प्रश्न, पालकमंत्रीपद वाटपावरून महायुतीत चढाओढ सुरू। महायुतीच्या तिन्ही पक्षात नवा संघर्ष पेटेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले। मंडळी, निवडणुकांच्या रणधुमाळीत युती आघाडीचं राजकारण होतं त्यावेळी प्रत्येक एकेका जागेसाठी दावेदार वाढलेले असतात आणि हेच आपण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जागा वाटपातही पाहिलं होतं। त्यावेळी फ्रेंडली फाईट्सच्या नावाखाली मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर रिंगणात होते। पण आता निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस झालेत, सरकारही स्थिर आहे। आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर महायुतीकडे जवळपास 240 आमदार आहेत, पण मंत्रिमंडळात खाती आहेत ती 43। त्यामुळे खरी कसरत सुरू होईल ती मंत्रिमंडळाच्या खातेवाटपापासून। पण मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे नाराज होतील किंवा काहीतरी मिळावं म्हणून जे आशावादी असतील त्यांच्यासाठी महामंडळ असतील। पण त्या महामंडळांपेक्षा जास्त चर्चा किंवा संघर्ष होतो तो पालकमंत्रीपदावरून। आणि आता महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदासाठीच्या वादाची ठिणगी पडली आहे की काय अशी स्थिती आहे। आत्ताच उदाहरण सांगतो, पुणे, जिथं जेव्हा अजित पवार महायुतीसोबत आले तेव्हा त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद हवं होतं, त्यावरून संघर्षही झाला होता। तोच संघर्ष आताही होतोय की काय असा सवाल आहे, कारण पुण्याच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी दावा ठोकलाय आणि पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांनाच मिळावं अशी मागणी केली आहे। तर त्यावर कोथरूडचे भाजप आमदार चंद्रकांत पाटलांनी गुगली टाकली। तिकडे अमरावतीत भाजप आमदार प्रवीण पोटेंनीही
पालकमंत्रीपद भाजपलाच मिळावं अशी मागणी केली। जिल्ह्यात भाजपचे 5-5 आमदार असताना पालकमंत्रीपदही मिळावं अशी मागणी पोटेंनी केली। तर रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या यादीत तुमचा नंबर लागणार का या प्रश्नावर उत्तर देत असताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलंय। पाहुयात पालकमंत्रीपदावरून सुरू झालेले दावे आणि प्रतिदावे। ते आपलं पहिल्या यादीत नाव येईल का आणि मुख्यमंत्री पदावर तुमची सगळ्यांची इच्छा असलं तर येईल, काळजी करायचं कारण कोणत्या नाही। खात्यासाठी आग्रही राहते? खातं कुठलंही असू द्या, त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू। तुम्ही अशा माणसाला प्रश्न विचारता की ज्याला प्रश्नही तोच उत्तरही तेच की माझे श्रेष्ठी जे सांगतील ते मी करतो। आज अमरावती शहरामध्ये जवळपास 5 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि मित्र पक्षाचे 2 आमदार आहेत आणि मला असं वाटतं देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, ते फार हुशार आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री करतात। आता तुम्हीच पाहिलं, महायुतीत पालकमंत्री पदावरून दावे प्रतिदावे सुरू झाल्याचं पाहून इकडे महाविकास आघाडीतूनही त्यावर टीका होणारच आणि अगदी तसंच झालंय। कालच्या शपथविधीवरून टीका करत असताना संजय राऊतांनी मोठा दावा केला। भाजपने एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती असा दावा करताना संजय राऊतांनी फडणवीस सरकारकडे काही मागण्याही केल्यात। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि तितकंच आश्चर्यसुद्धा आहे। एकतर सरकार स्थापन करायला त्यांना साधारण 15 दिवस लागले। मुख्यमंत्री कोणी व्हायचं, उपमुख्यमंत्री कोणी व्हायचं, त्या तिघातच गृहमंत्री, नगरविकास मंत्री, अर्थमंत्री कोणी व्हायचं, त्या तिघातच रशिया युक्रेनप्रमाणे युद्ध सुरू झालं। पण अजूनही महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळू शकलं नाही। मग तुम्हाला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा उपयोग काय? तुम्ही बहुमताचा अपमान करताय, मनमानी करताय। काल तुम्ही विश्वास व्यक्त केला होता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच, होय, शेवटी त्यांनी घेतली का? घेतली म्हणून त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती। हो, केली होती त्यांच्याशिवाय। माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत, आमचे इथे चिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षातसुद्धा आहेत, त्यांच्या गटातसुद्धा आहेत। हा अडळतट्टूपणा असाच राहिला असता दाबदबावाचा तर त्यांच्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी खाली कळवलं होतं। संजय राऊत बोलले आणि मग शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांच्या मुद्द्यांना उत्तर देताना एक घाव 2 तुकडे अशी भूमिका घेतली। राऊतांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही, महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली। तर संजय राऊत हे गेल्या 2.5 वर्षात काय बोलले आणि दुसऱ्या दिवशी त्यातलं किती खरं निघालं याचं विश्लेषण एकदा करा असं आव्हानच शंभूराज देसाईंनी दिलं। विरोधक कोण काय बोलतो याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, कोणतं खातं कुणाकडे जाणार आहे याची चिंता त्यांना काय लागते। मला वाटतं सर्व आमचं आलबेल असताना यांच्यासारखे हे जे काही डोम कावळे आहेत त्यांना असं विरोधात बोलून नेमकं काय मिळतं मला माहीत नाही, परंतु यांनी असंच विरोधात बोलत राहावं, आम्ही आमचं काम करू। देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं की 11 ते 12च्या दरम्यान हा शपथविधी होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळे खाते वाटपसुद्धा होतील, म्हणून आता चिंता आम्हाला त्याची राहिलेली नाही। आम्ही काय करू याची चिंता तुम्ही करूच नका, सरकार मजबूतीने चालेल एवढं मात्र निश्चित। हितचिंतक नुसतं म्हणतात ना संजय राऊत, त्यांना मला नाव सांगा एका माणसाचं। मी मगाशी सुद्धा सांगितलं, तुम्ही ना माध्यमांनी एक प्रयोग करा, आजचा दिवस 24 तासात संजय राऊत किती वाक्य बोलले माध्यमांपुढं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं विश्लेषण करून सांगा त्यातली किती खरी निघाली। म्हणजे राऊत बोलले त्यातलं काय खरं निघालं? राऊत बोललेलं एकही वाक्य खरं नसतं, ते स्वतःच्या मनाला वाटेल तसं बोलतात। स्वतः खूप मोठे विश्वज्ञानी विश्वविख्यात प्रवक्ते असल्यासारखा आव आणतात, हातवारे करतात आणि अशा काहीतरी गोष्टी बोलतात। सांगा ना मला, केव्हाही माझी तयारी आहे। 2.25 वर्षात माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून राऊत जे जे आमच्या शिवसेनेबद्दल बोलले एकही वाक्य त्यातलं खरं ठरलं नाही। म्हटलं होतं ना, एक गाव 2 तुकडे।
म्हणजे विधानसभा निवडणूक आणि सत्ता स्थापनेच्या निमित्तानं राज्यात राजकारण जोरात सुरू असलं तरी गेल्या 24 तासांमध्ये राज्यात राजकीय सौहार्दाचंही दर्शन झालं. मंडळी, राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली तेव्हा त्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही उपस्थित नव्हते. इतकंच नाही तर त्यांच्या पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होण्याची शक्यता होती. पण देवेंद्र फडणवीसांनी तसं होऊ दिलं नाही. शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीसांची काल मंत्रालयात पहिली पत्रकार परिषद झाली. यावेळी सरकारची धोरण आणि राज्याच्या विकासावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी अत्यंत संयमी भाषेत उत्तर दिलं. एकतर तू राहशील किंवा मी राहीन या उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारल्यावर राजकारणात तेही राहतील आणि मीही राहीन, सगळेच राहतात असं उत्तर फडणवीसांनी दिलं. केवळ फडणवीसच नाही तर कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांचीही काहीशी अशीच भूमिका पाहायला मिळाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. देशात महाराष्ट्राचा मान सन्मान राखायला हवं असं त्यांनी म्हटलंय. तिघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा आहे. कारण शेवटी लोकांचा मॅन्डेट असतो, तो आपल्याला मान्य करावाच लागतो आणि पुढची 5 वर्ष महाराष्ट्राची सेवा त्यांनी करावी आणि देशामध्ये महाराष्ट्राला 1 नंबरला त्यांनी न्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. आणि दुसऱ्या कुठल्या राज्यात महाराष्ट्राचा हक्क तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये. राज्य महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचा मान सन्मान आणि हक्क हा त्यांनी तो ठेवला पाहिजे. काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर. पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारीपासून त्यांनी सुरू करावे. महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही. आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की 2 पक्षांमध्ये किंवा 2 नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल. याला जोडून बघतो एक तर तुम्ही राहाल नाही तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्या? नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मी राहील, आम्ही सगळेच राहणार आहोत. काल देवेंद्रजींनी राज्याच्या 5 मुख्यमंत्र्यांना फोन केले. त्यात उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात सुडाचं राजकारण करण्याची सुरुवात ही भारतीय जनता पक्षाकडून झाली. यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याची, विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची, त्यांना तुरुंगात सडवण्याची ही परंपरा केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सुरू केली आणि त्यामुळेच अनेक पक्ष फुटले. आता ह्याचा जर साक्षात्कार आमच्या नवीन राज्यकर्त्यांना झाला असेल की योग्य नाही, राज्याच्या विकासासाठी आता हे करणं बरोबर नाही आणि आम्हाला आता पूर्ण बहुमत आम्ही मिळवलेलं आहे किंवा खेचून घेतलेलं आहे, तर नक्कीच या राज्याला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडताना आम्हाला पाहता येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी काल शपथ घेतली. आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे. वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिली होती आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांची उद्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक होणार आहे. महायुतीच्या नेत्यांच्या त्या बैठकीच्या निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 वरिष्ठ नेत्यांची बैठक आज पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या CJ हाऊसमधल्या निवासस्थानी सुमारे तासभर ही बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादीच्या पर्यायांबाबत या बैठकीत चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार. आता आम्ही सुद्धा सांगतो बा आमचे 9 मंत्री होते, काय 1 मंत्री तुम्ही देणार होता 10, आता 10 मंत्री तर आमचे होतेच. मग त्या पद्धतीने त्या प्रमाणामध्ये आम्हाला खाती द्या, मंत्रिपदं द्या. शिंदेसाहेब पण म्हणणार की माझे जास्त निवडून आलेले आहेत आमच्या NCPपेक्षा, मला अधिक ते द्या. फडणवीस साहेब पण म्हणणार आहे अरे बाबा माझे आता 132-33 लोक निवडून आलेले आहेत, मी त्यांना काय सांगू. प्रत्येकाच्या पुढे जे आहेत हे अंतर्गत प्रश्न आहेच आणि त्याची 3 जण बसून उजळणी करतील
आणि त्याच्यातून जे आहे सर्व समावेशक असा मार्ग शोधतील. त्यामुळे मंत्रिमंडळाची निवड करताना किंवा मंत्रिमंडळ हे करताना खूप मोठी समस्या असणार आहे तिन्ही पक्षांसमोर. मंडळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मंत्र्यांची निवड करताना कठोर निकष लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. पक्ष संघटना वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. निव्वळ ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर किंवा शिवसेनेतल्या बंडात स्थान दिल्याच्या मुद्द्यावर कोणालाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. आपण पाहूयात शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रिपदासाठी कोणते निकष लावले जाणार आहेत आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. कोणते निकष आहेत? गेल्या 2.5 वर्षात मंत्रिपद भूषवणाऱ्या किंवा महत्त्वाची खाती मिळालेल्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कसं काम केलं? गेल्या 2.5 वर्षात पक्ष संघटनेच्या वाढीसाठी काय योगदान दिलं? हे मंत्रिपदासाठीचे निकष आहेत मंडळी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात किती आणि कशी साथ दिली? निव्वळ स्वतःचा मतदारसंघ सांभाळला की प्रचारासाठी इतर मतदारसंघांमधूनही ही मंडळी फिरली? ज्येष्ठता किंवा शिवसेनेतल्या बंडात मोठी भूमिका बजावली? केवळ या मुद्द्यांवर मंत्रिपद मिळणार नाही. हे निकष आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्रिपदासाठी. मंडळी, हे सारे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्रिपदासाठीचे निकष पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर सोशल मीडियावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. आणि त्यासाठी पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला. पहिल्यांदा पाहूया आपला आजचा प्रश्न काय होता. तर पालकमंत्रीपद वाटपावरून महायुतीत चढाओढ सुरू. महायुतीच्या तीनही पक्षात नवा संघर्ष पेटेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहतो विविध सोशल मीडियावर. तेजस सुरवसे हे एक्सवर म्हणतायत तीनही पक्षात समन्वय खूप आहे. हे विधानसभा निवडणुकीत दिसून आलंय. युतीतील तीनही नेते एकत्र बसून समन्वयाने निर्णय घेतील. तसेच सर्वांच्या घरात थोड्याफार भांडणं होत असतात. हाताची 5ही बोटं सारखी नसतात. एक्सवरच भगवान शेळके म्हणतायत आता कसलाही संघर्ष पेटणार नाही. जसे भाजप आणि देवेंद्र फडणवीस बोलतील तेच होणार. एक्सवरच शंतनू म्हणतायत पालकमंत्री करून जर संघर्ष होत असेल तर पुढील 5 वर्ष काय संसार करणार? नवीन सरकारच्या नाटकाची नांदी सुरू झाली आहे. एक्सवरच स्वप्नील परखड म्हणतायत राजकीय दृष्ट्या मजबूत होण्यासाठी पालकमंत्रीपद महत्वाचं असतं. त्यामुळे तिन्ही पक्षात चढाओढ होईल. यूट्यूबवर बबन साळवी म्हणतायत जनतेला पुढील 5 वर्षात हेच पाहत बसावं लागेल. यूट्यूबवर दिनकर पाटील म्हणतात काही संघर्ष होणार नाही. पदरी पडेल ते घेणार हे सगळे. फेसबुकवर कुमुद जयकर म्हणतायत नाही तसे काही घडणार नाही. फेसबुकवरच अनंत बोरसे म्हणतायत कसं बसं सरकार स्थापन झालं असलं तरी मलाईदार वजनदार खातं पालकमंत्री यावरून रस्सीखेच होणारच. फेसबुकवरच सुशांत असेकर म्हणतायत महायुतीत दोघांचंच वर्चस्व आहे आणि राहणार. फेसबुकवर मोहन डमरे म्हणतायत पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद वाटपावरून महायुतीमध्ये आता खरा संघर्ष जनतेला पाहायला मिळेल. इंस्टाग्रामवरची रिॲक्शन आपण पाहतोय. अमोल काळे म्हणतायत जर मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल तर गृहमंत्रीपद हे शिवसेनेकडे असायला हवं. रमेश कांगडे इंस्टाग्रामला म्हणतायत पालकमंत्रीपदावरून कुठलाही संघर्ष होणार नाही. सर्व काही ठीक होईल. संघर्ष तर विरोधी पक्ष नेत्यासाठी महाविकास आघाडीला करावा लागणार.
आणि मंडळी, आपल्या 0 ओव्हरच्या पहिल्या प्रश्नावरून आपण सर्वसामान्य प्रेक्षकांनी आपल्याला दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या. आता बघूया याच एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्या प्रश्नावर नेमका काय कौल दिलाय तो पोल सेंटरला. पालकमंत्री पदावरून वाटपावरून महायुतीत चढाओढ सुरू. तीनही पक्षात नवा संघर्ष पेटेल असं वाटतं का? यूट्यूबवर मतं आली आहेत 18,000. होय असं म्हणतायत 79% प्रेक्षक, 21% म्हणतायत नाही. एक्सवरची प्रतिक्रियांचा कौल आपण पाहतोय. एक्सवर त्याच प्रश्नावर कौल आलाय. होय म्हणतायत 57% प्रेक्षक, 43% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 80% प्रेक्षक म्हणतायत मंडळी होय, 20% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 79% प्रेक्षक म्हणतायत होय, 21% म्हणतायत नाही. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल